पतित पावन बुद्धी निरंकुश आहे. प्रज्ञा निर्झर सदा वाहत आहे. ऐसा हा निर्झर जैसी गंगा वाहे. गंगा वाहत आहे विविध ताप नाशत आहे. सहज नमनी जीवन जरी तरी सहज नमनी जीवन जरी तरी सत्य लाभ तो होई. परावाणी सत्य रूपे अक्षरधारा वाही. परम सत्य हे मौक्तिक शब्दे कलकल नादे वाही. निनाद मंजूळ मन हृदयासी सतत प्रसन्नता देई. शांत दक्ष पाहण्यात ऐकण्यात मनाचे सहज भावे न मन होते. त्या योगे न मनी किंवा अमनी जो जो त्या प्रत्येकास सत्यलाभ होतोच होतो. खोलवर लपलेले परतत्व जे परावाणीमध्ये सुप्त गुप्त असते ते न मनाच्या किंवा अमनी असलेल्याच्या मुखातून अर्थात लेखणीतूनही अविनाशी अमर्त्य अक्षर रूपाने धाराने प्रकटते. जो एकदा अमनी किंवा नमनी असतो त्याच्या मुखातून आणि लेखणीतून अविनाशी सत्य अमर्त्य अक्षर रूपी धाराने प्रकटते. अविनाशी सत्य त्याच्या लेखणीतून आणि वाणीतून अशा तऱ्हेने प्रकटते की ती वाणी आणि ती लेखणी कधीही नाश पावत नाही. आणि अशा त्या अविनाशी लेखणी आणि वाणीमध्ये जे असते ते परमसत्य असते. तेही कधी नाश न पावणार असतं आणि त्याचा लाभ ज्याला ज्याला होतो तोही ज्ञान पातळीवर खऱ्या अर्थाने अमर होतो. असे हे मोत्यांसारखे सुंदर परमसत्य बाहेर पडताना हृदयात मंजूळ कलकल ध्वनी उमटतो. जो मन हृदयाला सतत प्रसन्नता देत राहतो. परिणामतः त्यामुळे सत्य अधिकाधिक आवेगाने प्रवाहित होते आणि त्यामुळे उत्तरोत्तर मन हृदयाची प्रसन्नताही वर्धमान होते. कसे ते पहा. म्हणजे असं काय एकदा आहे कलकल आवाज करणारं सत्य मन हृदयातून बाहेर पडलं, लेखणी वाणीतून बाहेर पडलं आणि ऐकणाऱ्याच्या मनातूनही ते झिरपायला लागलं की सतत मन हृदयाला प्रसन्नता देणारं हे सत्य पुढे 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 अधिक आवेगाने अधिक गतीने वाहू लागते आणि त्यामुळे ऐकणारा सांगणारा दोघांची मन आणि हृदय त्यांची प्रसन्नता वाढत वाढतच जाते.